दख्खनचा राजा ज्योतिबा म्हणजे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला होणारी गर्दी, तशीच भक्तांची गर्दी होते ते चोपडाई देवीच्या श्रावण षष्ठी यात्रेला. ज्योतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेस प्रारंभ झाला असून हजारो भाविक ज्योतिबा डोंगरावर सोमवारी दाखल झाले. सोमवारी भाविक यात्रेसाठी डोंगरावर दाखल झाल्याने रात्रभर ज्योतिबा डोंगरावर भाविकांची वर्दळ ही सुरूच होती. यावेळेला चांग भलच्या गजराने अवघा ज्योतिबा डोंगर दुमदुमून गेला होता. श्रावण षष्ठी यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा रात्रभर भरते. डोंगरावर येताना भाविक उपवास करून येतात आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतात. ज्योतिबा मंदिरात रात्रभर सुरू असणारी दुपारती दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता मंदिर प्रदक्षिणेसाठी उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवक, श्रींचे पुजारी या लवाजम्यासह बाहेर पडतील. यानंतर भर पावसात गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत आणि चांग भलच्या गजरात दुपारती सोहळ्याने या यात्रेची सांगता झाली. ज्योतिबा मंदिरात दुपारती धार्मिक विधी कार्य झाले. त्यानंतर चोपडाई देवीची महापूजा बांधण्यात आली होती. या यात्रेविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. श्री क्षेत्र वाडी रत्नागिरीवरती ज्या मुख्य यात्रा भरतात त्यापैकी चैत्र यात्रेपाठोपाठ महत्वाची मानली जाणारी यात्रा अर्थात श्रावण शुद्ध षष्ठी. ही षष्ठी जी यात्रा भरते ती मुळात नाथ केदारांची मूर्तिमंत शक्ती, चरपदी शक्ती म्हणून जिला ओळखलं जातं त्या चरपटांबा अर्थात चोपडाईसाठी. देवी चोपडाई म्हणजे चरवासुराचा वध करण्यासाठी प्रगट झालेली आदिमायेचं शक्ती स्वरूप. ज्या वेळेला चंबळ नदीच्या उगमाजवळ चरवासुराचा संहार करत देवी हरिद्वार पर्यंत पोहोचली आणि त्या हरिद्वार क्षेत्री ती केदारनाथांच्या सैन्यामध्ये सामील झाली. तिथून दक्षिणेला येऊन तिनं पुन्हा दैत्यांचा संहार करताना रत्नासुराचा वध हा केदारनाथांनी युद्ध केल्यानंतर एका क्षणी असं जाणवलं की याचा संहार आपल्या हातून नव्हे तर साक्षात आदिमायेच्या हातून, चरपटांबेच्या हातून आहे असं कळाल्यानंतर नाथांनी देवीला पुढे जाण्यास सांगितलं. चोपडाईनं युद्ध केलं आणि शेवटी महिषासूर म्हणजे रेड्याच्या आकाराचं स्वरूप घेतलेल्या या रत्नासुराचा संहार देवीनं केला. तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध षष्ठी. रत्नासुराचा संहार झाल्यानंतरही देवी शांत होईना म्हणून देवाने तिला समस्त शीतलोपचार अर्पण केले. त्याची स्मृती म्हणून आजही दरवर्षी श्रावण शुद्ध षष्ठीला रात्री देवीची पूजा केली जाते. षष्ठी तिथीला सूर्यास्तापासून ते सप्तमीच्या सूर्योदयापर्यंत रात्रभर देवीची वेगवेगळ्या उपचारांनी पूजा होत असते, ज्यामध्ये तिला लिंबू, तुळशी, बेल यांच्या माळा घातल्या जातात. 360 द्रोणांनी अभिषेक केला जातो, वस्त्र घातली जातात. अशा प्रकारे या चोपडाईचा जागर अखंड रात्रभर सुरू असतो आणि शेवटी सकाळी सूर्योदयाला आरतीची प्रदक्षिणा निघून या सोहळ्याची सांगता होते. दरवर्षी चोपडाई देवीनं आपलं रक्षण करावं आणि नाथ केदारांच्या कृपेचं छत्र आपल्यावरती अखंड राहावं या प्रार्थनेला करत भक्तगण चोपडाईच्या प्रसादाचा नारळ, लिंबू आणि अंगारा नेण्यासाठी या वाडी रत्नागिरीवरती गर्दी करत असतात आणि तोच हा सोहळा म्हणजे श्रावण शुद्ध षष्ठी. कोल्हापूरसह सांगली, सातारा, कराड, कर्नाटक, गोवा या ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेला आले होते. तसेच यात्रेसाठी ज्योतिबा डोंगर रात्रभर जागा होता. मंगळवारी सकाळी गुलाल खोबऱ्याची उधळण करून पुजाऱ्यांच्या घरी पुरणपोळी नैवेद्य आणि नारळमुक्त लिंबूचा राखणीचा नारळ घेऊन भाविक परतीच्या मार्गाला लागले. यात्रेनिमित्त जिल्हा प्रशासनाने सुरक्षिततेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात केलेला. तसेच भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थ पुजारी उपस्थित होते. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.